चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जत नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी आता पूर्णपणे संपन्न झालेली आहे. नगराध्यक्ष पदाचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत डॉक्टर रवींद्र आरळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी माननीय प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी माननीय लक्ष्मण राठोड यांनी त्यांना प्रशस्ती पत्रक दिले. त्यानंतर जे 23 नगरसेवक निवडून आले त्यांना सुद्धा विजयाचे पत्र या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकंदरीत या निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराला किती मतं मिळाली, नगराध्यक्ष पदाला किती मतं मिळाली, आपण सविस्तर वृत्त या ठिकाणी आपण देत आहोत. डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे. त्यांना 9112 मतं मिळाले आहेत. तर सुजय नाना शिंदे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना 6716 मते मिळाली. तर सुरेश बाबूराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार होते. त्यांना 3470 मते मिळालेले आहेत. तर या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार होते सलीम नूर मोहम्मद गौंडी यांना 864 मते मिळालेले आहेत. आणि एकंदरीत बाकीचे जे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार होते त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट पक्षाचे अर्जुन सोन्याबापू कोकडे यांना 114 मते मिळालेले आहेत. नवनाथ सोपान पवार हे अपक्ष उमेदवार होते, यांना 106 मते मिळाले. तर अपक्ष उमेदवार म्हणून हत्ती मल्लिकार्जुन शिवानंद यांना 68 मते मिळाले. तर या 7 पैकी एकही उमेदवार पसंतीचे नाहीत म्हणून नोटावरती 114 लोकांनी मतदान केलेलं आहे. एक वैशिष्ट्य आहे या निवडणुकीचं. काय सांगता येईल तुम्हाला एकंदरीत ह्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये? खऱ्या अर्थानं भाजपचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत डॉक्टर रवींद्र आरळे यांनी खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणा तर राबवून अगदी चांगल्या प्रकारे मताधिक्य सुद्धा घेतलं आपल्याला दिसून विजयी झाले त्या निवडणुकीत. त्यासोबत त्यांचे जे स्पर्धक होते 2 उमेदवार विशेष करून जे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार आणि जे आता विद्यमान सभापती मार्केट कमिटीचे सुजय नाना शिंदे यांच्या जर आकडेवारी जर बघितली खऱ्या अर्थानं तर आकडेवारीमध्ये तफावत थोडीशी जास्त असं वाटते मला. आणि जर ते आकडेवारी आपण जर कॅल्क्युलेशन केलं सुजय नाना शिंदे यांना 6616 मते मिळाले आणि सुरेशराव शिंदे सरकार यांना 3470 मते मिळाले. खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन केलं जर दोन्ही मताचं आणि सध्याचे विद्यमान जे डॉक्टर रवींद्र आरळे यांचं तर सुजय नाना शिंदे आणि शिंदे सरकार यांच्यामध्ये 10,086 मतं एकूण होतात. आणि तेच मतं जर भाजपचे उमेदवार आरळे यांचं जर कॅल्क्युलेशन केलं 9112 मतं होतात. खऱ्या अर्थानं यामध्ये जर युती जर झाली असती तर या ठिकाणी त्यांना फायदा झाला असता काय? काँग्रेस आघाडीच्या सरकारला या ठिकाणी फायदा झाला असता आणि त्यांचा उमेदवार निवडून आला असता असे एक चित्र सध्या दिसून येत आहे. तर यासोबत जे नगराध्यक्ष पदाचे नगरसेवकाचे उमेदवार होते आपण जाऊया आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक 1 मध्ये जर आपण बघितलं तर योगेश हरी कांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना 712 मते मिळाले आहेत. दिलीप शंकर चव्हाण यांना शिवसेनेचे उमेदवार आहेत, 19 मते मिळाले आहेत. महेश प्रमोद साबळे यांना 83 मते मिळाले आहेत, ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजकुमार कल्लाप्पा साळे यांनी 993 मते घेऊन या ठिकाणी विजयी झालेले आहेत. याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सौ लक्ष्मीबाई अण्णाप्पा कैकाडी या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. ते 860 मते घेऊन त्या विजयी झालेले आहेत. तर याच वॉर्डामध्ये 850 मते देवकर मेघा संतोष यांना हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना मिळालेले आहेत, त्या पराभूत झालेल्या आहेत. तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे 106 मते मिळाले आहेत. सौरंजना गोविंद पवार यांना 106 मते मिळाले आहेत. तर नोटाला या ठिकाणी 15 मते मिळाले आहेत. बरोबर. आपण आता जाऊया प्रभाग क्रमांक 2 मध्ये. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शरणाप्पा तम्मण्णा अक्की हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांना 166 मते मिळाले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार आहेत कोळी महादेव रामू यांना 493 मते मिळाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रावण रामा चौगुले यांना 11 मते मिळाले आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे प्रमोद सदाशिव हिरवे यांना 626 मते मिळाले आहेत, ते या ठिकाणी विजयी झाले आहेत. बरोबर. तर या वॉर्डामध्ये 12 मते नोटाला मिळाले आहेत. म्हणजे विशेष करून नोटाला सुद्धा लोकांनी मतदान या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक प्रभागात. तर प्रभाग नंबर 2 मध्येच या ठिकाणी सौ तंगडी विना शंकर यांना 725 मते मिळाले आहेत. हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, हे विजयी झालेले आहेत.
तर याच वार्डामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे 346 मते मिळाले आहेत निरोनी शोभा इरांना. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ गौरी प्रशांत पाटील यांना 324 मते मिळाले आहेत. तर या ठिकाणी नोटाला 16 मते मिळाले आहेत. या ठिकाणी बिना तंगडी या 725 मते घेऊन वार्ड क्रमांक 2 मध्ये विजयी झालेले आहेत. तर आपण आता जाऊया वार्ड क्रमांक 3 मध्ये. 3 मध्ये सुनंदा विजय चव्हाण यांना 83 मते मिळाले आहेत. त्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. तर चव्हाण हेमा शरद यांना 207 मते मिळाले आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. गीतांजली दिनेश जाधव यांना 738 मते मिळाले आहेत. त्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर सीमा संतोष पट्टणशेट्टी यांना 793 मते मिळाले आहेत. ते भाजपाचे उमेदवार आहेत. तर ते विजयी झाले आहेत. तर नोटाला या ठिकाणी 19 मते मिळाले आहेत. तर आपण त्याच प्रभाग क्रमांक 3 मध्येच गौतम रामचंद्र ऐवळे यांना 874 मते मिळाले आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रोहित राजू कांबळे यांना 66 मते मिळाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर अण्णासाहेब चप्पनवर यांना 158 मते मिळाले आहेत. तर राहुल वसंत शिंदे यांना 14 मते मिळाले, ते अपक्ष आहेत. तर धैर्यशील विक्रम सावंत यांना 715 मते मिळाले आहेत. ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर नोटाला 13 मते मिळाले आहेत. यामध्ये धैर्यशील विक्रम सावंत हे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव होते. त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर आपण जाऊया वार्ड क्रमांक 4 मध्ये. सुभाष कांबळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांना 587 मते मिळाले आहेत. तर संतोष उर्फ भूपेंद्र कुमार कांबळे यांना 952 मते मिळाले आहेत. काँग्रेसचे ते विजयी झालेले आहेत. तर हर्षवर्धन संजय कांबळे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना 195 मते मिळाले आहेत. तर बहुजन समाज पार्टीचे साबळे संतोष रमेश यांना 342 मते मिळाले आहेत. तर प्रमोद भीमराव सावंत यांना 208 मते मिळाले आहेत. ते शिवसेना या ठिकाणी शिंदे गटाकडून उमेदवार उभे होते. तर यामध्ये नोटाला 20 मते या ठिकाणी मिळाले आहेत. येथे भूपेंद्र कांबळे यांनी 952 मते घेऊन या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विजयी झालेले आहेत. याच प्रभाग क्रमांक 4 मध्ये सौ नीलाबाई कृष्णा कोळी यांना 1091 मते मिळाले. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. ते विजयी झालेले आहेत. तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रीती प्रभाकर गायकवाड यांनी 141 मते मिळाले आहेत. तर 533 मते भारतीय जनता पार्टीच्या हेमलता बसवराज चव्हाण यांना मिळाले आहेत. तर जमादार तस्मीन जिलानी यांना 385 मते मिळाले आहेत. ते बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत. तर नजमा अजीज सत्ती यांना 142 मते मिळाले, ते अपक्ष आहेत. तर नोटाला या ठिकाणी 12 मते मिळाले आहेत. 5 या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये जर बघितलो आपण तर या ठिकाणी येडके सारिका योगेश यांना 405 मते मिळाले. त्यानंतर सौ हातबे काशिम गौंडी यांना 662 मते. अश्विनी चंद्रकांत माळी यांना 115 शिवसेनेचे आहेत ते. आणि यादव प्रणिता गजानन उर्फ राजू यांना 749 मते हे भाजपचे विजयी उमेदवार आहेत. तर याच प्रभागामध्ये अर्शद सलीम गौंडी यांना 127 मते. तर गौंडी इम्रान इक्बाल यांना 744 मते हे विजयी झाले. ते काँग्रेस पक्षाकडून होते, ते विजयी उमेदवार आहेत. तर यामध्येच युवराज मोहनराव निकम यांना 563 मते मिळाले, ते नॅशनल काँग्रेसकडून होते. निलेश महादेव मटगार हे भारतीय जनता पार्टीकडून होते, त्यांना 498 मते. आणि नोटाला यामधून फक्त 20 मते नोटाला मिळालेले आहेत या प्रभागात. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जर बघितलो आपण तर कनशे शारदा अरुण यांना 561 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून. तर दीपाली सुनील देवखोळे यांना 77 मते मिळाले, ते शिवसेनेकडून उभारले. यामध्ये मनीषा सचिन माने यांना 366 मते मिळाले. तर त्याच प्रभागात भाजपचे सोनुले संगीता अविनाश यांना 972 मते मिळाले आणि ते या प्रभागात ते विजयी झालेले आहेत. यामध्ये नोटा, विशेष करून नोटाला सुद्धा जास्त मतदान या प्रभागात मिळाले, ते 29 मतदान या प्रभागात मिळालेले आहेत. यामध्ये आणखीन एक प्रभाग क्रमांक 6 मध्ये राघवेंद्र गंगाराम चौगुले यांना, ते अपक्ष उमेदवार होते, त्यांना 87 मते मिळाले. तर दुसरे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे समाजवादी पार्टीकडून सपोर्ट घेऊन ढोणे विक्रम दादासो यांना
698 मते पडलेले आहेत. तर ताड विक्रम शिवाजी यांना 890 मते मिळाले, ते बीजेपी कडून आहेत, ते या प्रभागात विजयी उमेदवार आहेत. मदन सचिन सुरेश यांना 239 मते मिळाले आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उभे होते. यामध्ये आणखीन एक विशेष करून अनिकेत विठ्ठल मोठे हे शिवसेनेकडून होते, त्यांना फक्त 45 मते मिळाले आहेत. तर संजय महादेव शितोळे हे अपक्ष म्हणून उभे होते, त्यांना 30 मते मिळाले आहेत. तर यामध्ये आणखीन एक 16 मते हे नोटाला सुद्धा या ठिकाणी मिळाले आहेत. यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 7 मध्ये. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सौ अर्चना बाजी केंगार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना 705 मते मिळाले आहेत. तर याच वॉर्डामध्ये बाबर रंजना विलास यांना 407 मते मिळाले, ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. मनीषा जगदीश साबळे यांना 364 मते मिळाले आहेत, ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तसेच स्नेहल संतोष हाविनाळ यांना 100 मते मिळाले आहेत, ते शिवसेनेचे उमेदवार आहेत. नोटाला 13 मते मिळाले आहेत. या प्रभाग क्रमांक 7 मध्ये अर्चना बाजी केंगार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत, 705 मते घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत. तर याच वार्ड क्रमांक 7 मध्ये कदम रणधीर दीनानाथ यांना 61 मते मिळाले आहेत, ते अपक्ष उभे होते. नागेश पांडुरंग मदने यांना 71 मते मिळाले आहेत, ते शिवसेनेकडून उभे होते. वाघमोडे प्रवीण कुमार रंगराव यांना 525 मते मिळाले, ते भारतीय जनता पार्टीकडून उभे होते. संजय लक्ष्मण वाघमोडे यांना 223 मते मिळाले, ते काँग्रेसकडून उभे होते. तर स्वप्नील सुरेश शिंदे यांना 695 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर या वॉर्डामध्ये सुद्धा नोटाला 14 मते या ठिकाणी मिळालेले आहेत. तर आपण जाऊया आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये. हेमंत आशाराम चौगुले यांना 172 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. पवार नवनाथ सोपान हे अपक्ष उमेदवार होते, त्यांना 6 मते मिळालेत. रवींद्र विलास मानोर यांना 670 मते मिळालेत, ते भाजपाचे उमेदवार होते. तर विकास वसंत माने यांना 760 मते मिळालेले आहेत, ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते विजयी झाले, ते या ठिकाणी घोषित आपण करण्यात येत आहे. तर नोटाला या ठिकाणी 16 मते मिळालेले आहेत. तर याच वार्ड क्रमांक 8 मध्ये शारदा चंद्रकांत कुंभार यांना 619 मते मिळाले, ते भाजपाचे उमेदवार होते. तर सुवर्णा दीपक पाटणकर यांना 153 मते मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार होते. तर सौ सुप्रिया योगेश बामणे यांना 744 मते मिळाले, ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. तर वनमाने तेजस्विनी बजरंग यांना 92 मते मिळाले, तर या शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर नोटाला एकूण 16 मते मिळाले आहेत. तर सौ सुप्रिया योगेश बामणे यांनी 744 मते घेऊन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 9 मध्ये. या ठिकाणी शबाना मीरासाहेब जमखंडी यांना 610 मते मिळाले आहेत, ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर रेश्मा शाहनवाज नदाब हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत, त्यांना 423 मते मिळाले. तर स्वामी सपना अशोक यांना 559 मते मिळाले, त्या भाजपाचे उमेदवार आहेत. तर नोटाला या ठिकाणी 19 मते मिळाले आहेत. तर जमखंडी शबाना मीरासाहेब या 610 मते घेऊन काँग्रेसकडं या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर याच प्रभाग क्रमांक 9 मध्ये लक्ष्मण नामदेव एडके यांना 587 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. तर मोहन सुभाष कुलकर्णी यांना 677 मते मिळाले, इंडियन नॅशनल काँग्रेसकडून ते विजयी झालेले आहेत. तर दीपक तुकाराम मोठे यांना 336 मते मिळाले, भाजपाकडून ते उभे होते. तर नोटाला 11 मते मिळाले. तर या प्रभागात कुलकर्णी मोहन सुभाष हे 677 मते घेऊन काँग्रेसकडून विजयी झालेले आहेत. तर याच वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण जाऊया. इनामदार मोहुद्दीन मोहम्मद युसुफ यांना 389 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. तर पवन चंद्रकांत कुंभार यांना 466 मते मिळाले, ते भारतीय जनता पार्टीकडून विजयी होते, भारतीय जनता पार्टीकडून उभे होते. तर फिरोज नदाब यांना 466+1 असे मते त्यांना मिळाली व ते चिठ्ठीतून विजयी झालेले आहेत, ते अपक्ष उमेदवार आहेत. तर सलीम दस्तगीर नदाब यांना 457 मते मिळाले, ते इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उभे होते. या प्रभागात नोटाला सुद्धा 11 मते मिळालेले आहेत. त्यामुळे आपण प्रभाग क्रमांक 10 मध्येच आपण जाऊया. समीर अली नरगिस नदाब यांना 47 मते मिळाले, ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे उमेदवार होते. तर सुप्रिया संतोष बाबर यांना 306 मते मिळाले, ते भाजपाचे उमेदवार होते. तर बामणे सुवर्णा बाळसो यांना 538 मते मिळाले,
ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. तर अनुसया प्रकाश माने यांना 671 मते मिळाले, ते नॅशनल काँग्रेसचे उमेदवार होते. सेटे संजीवनी दीपक यांना 26 मते मिळाले, ते शिवसेनेकडून उभे होते. तेजस्विनी श्रीकांत सोनवणे यांना 195 मते मिळाले, ते अपक्ष होते. तर नोटाला 6 मते मिळाले. तर या प्रभागात अनुसया प्रकाश माने ह्या 771 मते घेऊन काँग्रेसकडून विजयी झालेले आहेत. तर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 11 मध्ये. या ठिकाणी राहुल काजल काळे यांना 1237 मते मिळाले, ते इंडियन नॅशनल काँग्रेसकडून विजयी झालेले आहेत. तर सौ सुप्रिया स्वप्नील कोळी यांना 1175 मते मिळाले, ते भारतीय जनता पार्टीकडून उभे होते. प्राजक्ता अभिजित शिंदे यांना 166 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते. नोटाला या ठिकाणी 33 मते खास करून मिळालेले आहेत, त्या ठिकाणी जास्त मते मिळालेले आहेत. तर याच प्रभागात 11 मध्ये सौ मीनाक्षी शरणाप्पा अक्की यांना 476 मते मिळाले, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या होत्या. तर तस्लीम सद्दाम अत्तार यांना 892 मते मिळालेले, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उभे होते. तर नंदिनी सोमशेखर मठपती यांना 1212 मते मिळाले, त्या भारतीय जनताकडून उभ्या होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत. या ठिकाणी नोटाला 31 मते खास करून मिळालेले आहेत. तर प्रभाग क्रमांक 11 मध्येच या ठिकाणी जर आपण बघितलं तर संग्राम प्रमोद जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते व माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू होते, त्यांना 403 मते मिळाले आहेत. तर भास्कर भीमराव जाधव यांना 66 मते मिळाले, ते शिवसेनेकडून उभे होते. तर कुशाल माणिक बिज्जरे यांना 897 मते मिळाले, ते इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उभे होते. तर 1209 मते घेऊन मिथुन रमेश भिसे हे भारतीय जनता पार्टीकडून विजयी झालेले आहेत. तर याच प्रभागात नोटाला 36 मते मिळाले आहेत. असे संपूर्ण मताची आकडेवारी आपण खास करून या ठिकाणी दिलेलो आहोत. एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर भारतीय जनता पार्टीचा एक मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे. मात्र नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे सध्या भारतीय जनता पार्टीबरोबरच बलाबल विरोधकांचं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. कारण भाजपाला 11 जागा मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 8 मिळाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 मिळाले आहेत, तर एक अपक्ष आहे. काय परिस्थिती होईल? खऱ्या अर्थानं जसं या स्पर्धेत किंवा या निवडणुकीत प्रचाराची धुरा जसं जोमात संपत यंत्रणा आपण निवडणूक निकालपर्यंत थांबली, तर जनतेने किंवा मतदाराने सगळ्या पक्षांना एका बाजूला निकाल दिलेला नाही. पूर्ण बहुमत असं एका पक्षाला असं त्यांनी दिलेलं नाही, सगळ्याला वाटून दिले. कारण 8 आणि काँग्रेसमध्ये जर 8 उमेदवार निवडून आले असतील आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, म्हणजे थोडंफार फरकानं ह्या उमेदवारांना निवडून देण्याची प्रक्रिया जी केलेली आहे जनतेनं, जास्तीत जास्त जनतेनं यामध्ये भाजपला निवडून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यामध्ये जास्त संख्येनं देणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं, अजून सुद्धा तेवढ्या प्रमाणात आलेलं नाहीये. शिवसेना शिंदे गट आहे, त्यांच्या उमेदवारांना सुद्धा बऱ्यापैकी मतं पडलेले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुद्धा दणका भाजपला बसला असं वाटतंय. शिवसेनेने सुद्धा मतं खाल्लेली आहेत प्रत्येक प्रभागात किंवा प्रत्येक उमेदवार शिवसेनेच्या 150-200च्या आसपास मतं त्यांना मिळाले आहेत. मतं मिळाले आहेत आणि काही ठिकाणी अवघ्या 100 मतांना उमेदवार निवडून आले आहेत. हा, खऱ्या अर्थानं त्यांचा झटका त्यांना बसलेला आहे. हो, राज्यात त्यांची जी युती आहे त्या युतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथे सुद्धा एकत्र येऊन ते निवडणूक लढवणं गरजेचं होतं, पण तसं इथं झालेलं नाहीये. शिवसेना स्वतंत्र लढल्यामुळं त्याचा तोटा जे आहे थोडाफार भाजपला बसलेला आहे. थोडक्यामध्ये त्यांचे जे उमेदवार गेलेले आहेत ते शिवसेनेचा त्यांना सपोर्ट असला असता 100% आणखी त्यांच्या भाजपच्या सीटा या जास्ती आल्या असत्या या ठिकाणी. आता लक्ष आहे उपनगराधीश पदाकडे. काय होईल वाटतंय तुम्हाला? अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देतील? अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देतील अजूनही गुलदस्त्यात आहे. गुलदस्ते अजून ते गुलाल उधळण्याच्या नादात आहेत किंवा त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावेना झाला. एक तर अपक्ष निवडणूक लढवणं आणि त्यात निवडून येणं विशेष आहे, जिकरीचं आहे. कारण चौरंगी लढतीत अपक्ष निवडून येणं त्यांचं विशेष आभार मानायला पाहिजे. विशेष आभार म्हणजे त्या खरंच ताकद लावली असेल त्याने. खरंच जनतेचं सुद्धा मतदारांचं प्रेम त्यांच्यावरती कशा पद्धतीने आहे. त्या उमेदवाराचं जे कामाचं जे आहे किंवा त्या उमेदवाराचा जो जनतेला दिलेलं जो योगदान आहे किंवा त्यांनी दिलेलं काम आहे, कामाच्या माध्यमातून त्याला म्हणजे त्या उमेदवाराला एवढं शुअरिटी होती मी निवडून येतो, ह्याच उद्देशाने ते अपक्ष उमेदवार दाखल करून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागणी केली, पण नाकारली. त्यांना उमेदवारी त्यांना काही कारणास्तव देण्यात आलेली नाही. पण तो खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाच्या उमेदवारापेक्षा त्यांना चांगलं काम केल्याचं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं खऱ्या अर्थानं एका बाजूला. तर त्यांनी अपक्ष उभे राहून सुद्धा
त्याची ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामुळं काय होईल आता, काय वाटतंय तुम्हाला? उपनगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देतील का विरोधकांना पाठिंबा देतील? काय असं उमेदवारांचं अजून आता मी सांगेन तुम्हाला, गुलाल उधळण्याच्या नादात आहेत. अजून त्यांचा काय अजून निर्णय का आपल्याला समजलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, शक्यता एक मराठीमध्ये म्हण आहे, जिकडे पाणी जास्त वाहते त्याच प्रवाहात आपण गेलेलं बरं, असं एक त्यामुळे भाजपकडे असेल असं अंदाज आहे सर्रास तुमचा? सगळ्यांचं मत असते. तशा पद्धतीनं होऊ शकेल. अन्यथा त्यांनी काँग्रेसकडे मागणी केली, ती काँग्रेसचे नेते म्हणून त्यांना साकडे घालतील, काँग्रेसमध्ये राहण्यासारखी अवस्था त्यांची पण हे एकत्र येतील का सगळे? येतील, येऊ शकतील. काय असं काय येणार नाही असं नाही. एकत्र येऊन पुढच्या काळात अजून बाकीच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुकीत समोर जायचं आहे. जर भाजपला येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती निवडणूक आहेत, आणि आता डॉक्टर रवींद्र आरळी यांना आता खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी आता वाढलेली आहे. एक जत तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून भाजपचे त्यांना ओळखलं जातं. त्यामुळं जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी आता त्यांच्या माध्यमातून जत शहराला मिळणार आहे. कारण जतला सत्ताधारी आमदार आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. त्यामुळं विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून जेवढं त्यांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेले आहेत ते संपूर्ण आश्वासन या ठिकाणी ते पाळतील आणि मोठा निधी या शहरात आणतील असं वाटतंय तुम्हाला? 100% तुम्ही म्हणल्यासारखे, जसं केंद्रात, राज्यात आणि तालुक्यात जसं भाजपचं सगळं वर्चस्व सध्या सिद्ध झालेलं आहे, त्या पद्धतीने विकास कामाची घोडदौड 100% होईल. आणि तशा प्रकारे जनतेने ती अपेक्षा ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं जत शहराचा जो कायापालट करायचा त्यांचा जो शब्द आहे, ते खऱ्या डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या माध्यमातून होईल, या आशेवरच शक्यता वाढते. एकंदरीत जर बघितलं, जत शहराच्या प्रचंड मोठ्या समस्या आहेत. त्यामध्ये पहिली समस्या आहे, पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही. समजा पाणी आलं तर ते पाणी अस्वच्छ असते, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. त्यानंतर जत शहरामध्ये आता रस्ते काही ठिकाणी उकरले, ते पुन्हा एकदा दुरुस्त करून रस्ते चकाचक झाले पाहिजे. रस्त्याच्या साईड पट्ट्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. रस्त्यावरती बाजूला ज्या गटारी आहेत, गटारी वरचेवर तुंबतात, त्या स्वच्छ झाल्या पाहिजे. डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यानंतर जनावर, कुत्र्यांचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर जर मंगळवार पेठेतनं आपण गेलो तर ट्रॉफिकचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. 4 व्हीलर गाडी घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. त्यानंतर भाजीपाला जे विक्रेते आहेत त्यांना एका बाजूनं त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. फळ विक्रेते गाड्यांची व्यवस्था केली पाहिजे. मंगळवार पेठेत अनेक दुकानदार आपली सगळे साहित्य दुकानाच्या बाहेर आणून ठेवतात, त्यामुळे ट्रॉफिक जाम होते. दुकानापेक्षा जास्त पुढे आणून ठेवतात, 10 फूट आणून ठेवतात. त्यामुळे त्याचा प्रचंड मोठा लोकांना त्रास होतोय. कारण याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? खऱ्या अर्थानं आता तुम्ही सगळे मुद्दे मांडलायच. आणखीन एक खास करून मुद्दा मांडायचा आहे, जे जतच्या गटरीचा विषय आहे. विशेष करून मध्यंतरी आमदारांनी सुद्धा त्यावर विषय मध्यंतरी शिवना तारेवर धरले होतं. खऱ्या अर्थानं गटरीचा आहे. त्यानंतर जो अंडरग्राऊंड गटर आहे, त्या गटरी सुद्धा त्यांचा विषय जो फोकस आहे, त्या गटरीकडे विशेष करून लक्ष देऊन, त्यानंतर स्वच्छ पाणी पुरवठ्यासंदर्भात शुद्ध आणि पाणी पुरवठा या ठिकाणी झाला पाहिजे. पाणी पुरवठा तसा होतोय, 8 दिवसांनी एकदा होतोयच. त्या प्रश्नावर तर बरेच विषय विधानसभा निवडणूक त्या विषयी घेऊन गेलेला आहे. खऱ्या अर्थानं नवीन नळ पाणी पुरवठा एकदा सुरू करण्यात आलेला आहे. पण तो नळ पाणी पुरवठा सुरू करण्याचा त्या प्रमाणात रस्ते सुद्धा तितके खराब झालेले आहेत. त्या रस्त्याचा प्रश्न सोडवणं खरं तर गरजेचं आहे. या सर्वच प्रश्नाकडं जे डॉक्टर रवींद्र आरळी यांनी लक्ष घालून ते सोडवणूक करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इमारतीचा भला मोठा प्रॉब्लेम आहे. आज जर 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष जर बसायचं असेल तर सध्या त्यांना बसायला सुद्धा जागा नाही नगरपालिकेमध्ये. तुम्ही जर मंथली जर मिटिंग घ्यायचं असेल तर प्रचंड मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर यांनी इमारतीचा जो स्ट्रक्चर दाखवलंय ते तातडीनं इमारत पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि जत शहरामध्ये एक देखणी इमारत नगर परिषदची होणं गरजेचं आहे. त्याशिवाय कामकाजाला गती येणार नाही. आणि पारदर्शक कारभार या जत शहराचा करून जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांच्याकडे सध्या बघितलं जातं. त्यामुळे ते निश्चितच त्या दृष्टीनं प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांना आता बऱ्यापैकी वेळ या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी द्यावं लागणार आहे आणि ते देतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि आज गेले जवळजवळ आपण सुद्धा महिनाभर महाचर्चेच्या निमित्तानं दररोज आपण प्रेक्षकांच्या समोर येत होतो. काही मध्यंतरी थोडासा गॅप पण राहिला यात्रेच्या निमित्तानं वगैरे, पण आपण इत्थंभूत माहिती देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे. प्रचाराच्या तोफा कशा कशा धडाडल्या
त्यानंतर कुठले कुठले मंत्री प्रचारासाठी आले, निवडणुकीमध्ये मुद्दे काय होते, त्यानंतर आज सकाळपासून सुद्धा आपण 3 ते 4 वेळा महाचर्चा घडून आणल्या आणि एकंदरीत मतांचे टक्केवारी कुठल्या पक्षाला किती पडले, कोणाला किती मतं पडले, काय काय परिस्थिती आहे याची इत्थंभूत माहिती सुद्धा आपण या ठिकाणी दिलेली आहे. इथून पुढे सुद्धा आपण महाचर्चेच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरती आपण करणार आहोतच. आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा येणार आहेत, त्यावरती सुद्धा आपण सविस्तर चर्चा घडवून आणणारच आहोत. त्यानिमित्तानं आपण नूतन नगराध्यक्ष असतील किंवा सर्व पक्षाचे नगरसेवक असतील त्यांच्या काही मुलाखती सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे विकासाचा अजेंडा काय राबवणार आहेत ते आपण दाखवणारच आहेत. आज इथेच थांबूया. धन्यवाद.